जालना जिले में राजनीति का माहौल अचानक गर्म हो गया। वर्षों से कट्टर राजनीतिक विरोधी माने जाने वाले पूर्व केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे और विधायक बबन राव लोनीकर अब एक साथ आए हैं। इस मुलाकात के बाद जिले में नए राजनीतिक समीकरणों की चर्चा तेज हो गई है। दावे की जा रहे हैं कि दोनों नेताओं के बीच सुलह करने की कोई तीसरी ताकत भी सक्रिय थी, लेकिन अब दोनों ही नेता कहते हैं कि समझौता सिर्फ आपसी बातचीत से हुआ। पार्टी म्हणून आमच्या कधी वाढणार आणि आमचा कधी एकमेकांमध्ये हस्तक्षेप नाही। जालना सगळा मतदारसंघाचा आणि मंत्रा संसदीय लोकप्रतिनिधी म्हणून जे 35 वर्ष आणि दोन्ही काम करतात आणि ही पार्टी या जिल्ह्यामध्ये मंडळाची आमचा कुठल्याही प्रकारचा दुरावा आमची कुठल्याही प्रकारची वाद नाही। आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिकांमध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि दोघांनी एकत्र बैठकीत चर्चा केली। ही बैठक काही फार योगात असेल, पण जिल्हा परिषद जालना आणि महापालिका जालना हा आम्हाला मानला जातो। आज मी या ठिकाणी अनेक वर्ष मी या ठिकाणी समितीने बबनरावनी मला प्रचारासाठी जेवणाला कार्यकर्ते मंगळवारी मी पण आज मंगळवारी मी पण बबनराव सभा आणि जरी इकडचे नसेल बबनराव तिकडचे नसले तरी प्रत्येकाला मानणारा एक वर्ग असतो। तो वर्ग मला मानणारा असतो, बबनरावला मानणारा असतो। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा जोश येईल की या जिल्ह्यात ज्यांनी दोघांनी कोणा पार्टी उभी केली ती दोघे एकत्र येऊन जर जिल्ह्यातल्या पार्टी चालत असेल तर नक्कीच जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत ते आमच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही। एकत्र आलो वाद म्हणत असतील तर त्यांनी ते आणि एक आहोत समजत राहू ही खात्री आणि मनोरंजन करू करून आम्हाला वादच नव्हता तर मनोरंजन घडून आणण्याचं कारण काय हे ज्या काळामध्ये या पार्टीला कोणी आम्हाला मदत करत नव्हतं त्या काळात आम्ही पार्टी एकत्र येऊन दिली आणि आज या देशात आणि या राज्यात आणि या जिल्ह्यात नंबरची पार्टी आणि कोणी मध्यस्थी करण्याचं कारणच काय? काही मध्यस्थी करायचं कारण आणि दोघे एक झालो त्याचा अर्थ ते भांडण होतात नाही। आम्हाला मध्यस्थी करत नाही आणि एकच त्याचा राजकारणात एन्जॉय केलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला असं आहे। राजकारणामध्ये यश अपयश माणसाला यशही पचवता आलं पाहिजे, माणसाला अतिशय पचवता आलं पाहिजे। हरलो म्हणजे घरात जाऊन बसायचं नाही आणि निवडून आलो म्हणजे केंद्रीय मुले वाढायचे नाही। काही लोकांचा तो स्वभाव असतो, त्यामुळे मी म्हणतो तुम्ही राजकारणात माणसाला एन्जॉय अनेक वर्ष 40-45 वर्षांनी राजकारणात काय स्वतः सत्य जमत नाही। अपयश आलं या लोकसभेत मला मी दुसऱ्या दिवशी मला आणि जालना जिल्हा वाटला आणि कार्यकर्त्याला सांगितलं की या देशामध्ये आपले जेव्हा 2000 निवडून आले होते तेव्हा आपल्या नेतृत्वानं भारतभर फिरून पुन्हा पार्टी कार्यकर्त्यांना उभारी दिली आणि या देशात ज्या पार्टीचे 2 आले होते त्या पार्टीला 302 करून दाखवले। तसं मी आज जरी हरलो असलो तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जोर दिला पाहिजे। जर निवडणुका जिंकायच्या असतील तर सैनिक बी शिव पाहिजे आणि राजा बी शिव असला पाहिजे। राजा शिवच सैनिक जातो ते सैनिक शिव राजा त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी मी मुद्दाम आणि कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी किती मराठवाडा नगरपालिका कागद बघा राज्याच्या राजकारणाची दिशा कोणत्या वारे कोणत्या दिशेने वाहतात हे या निवडणुकीत ठरणार आहे। आणि मला आत्ता सांगतो महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पक्ष युती झाली तर त्यांचं
नसेल तर त्याच्याशिवाय नंबर 1 ची पार्टी भारतीय जनता पार्टी.